जय भीम दोस्तों। मित्रों, मैं अपने वीडियोज में जिन किताबों से जानकारी लेता हूँ उन किताबों की लिंक मैं यहाँ पर दे रहा हूँ। यहाँ पर क्लिक करके आप सीधे मिंत्रा और फ्लिपकार्ट में जाएंगे और वहां से डिस्काउंट में आप इन किताबों को खरीद सकते हैं। तो देर किस बात की है, तुरंत क्लिक करें और परचेस करें। सावळ्या हा लहानपणापासून शूर, चपळ व बलवान शरीराचा मुलगा होता। त्याचे गाव पुण्याजवळ असणाऱ्या तुळापूर इथले आहे। हा सावळ्या रानावनात गुरेढोरे चारून स्वतःची व आपल्या आईबाबांची गुजरास करीत असे। अशातच शिवाजी राजांनी केलेल्या एका पराक्रमाची माहिती त्याला त्याच्या सवंगड्याकडून मिळत असे। त्याला शिवाजी राजाच्या पराक्रमाची एक बातमी रोज ऐकावयाशी वाटत असे व त्या पराक्रमाच्या बातम्या ऐकल्यावर त्यालाही वाटत असे की मीही शिवाजी राजाच्या सैन्यात जावं आणि सैनिक होऊन मोठमोठे पराक्रम गाजवावे असं त्याचं मन नेहमी त्याला सांगत होतं। परंतु काय करावे, कसे करावे? सैन्यात जायचं म्हटल्यावर कोण घेणार आपल्याला सैनिकात? कुठे भेटावे लागते, कुणास भेटावं असं त्याच्या मनात सतत येत असे। आणि असाच त्याला त्याचा एक मित्र भेटला आणि म्हणाला, सावळ्या, अरे मावळत, कुस्त्यांचा आखाडा भरलाय, तेव्हा तू येतो का कुस्त्या बघायला? झालं तर सावळ्याला हेच तर हवं होतं, कारण त्याला झोप येत नसे। कधी एकदा त्या कुस्त्याच्या आकड्यात जाईल असं त्याला नेहमी वाटायचं। ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सावळ्या आपल्या मित्रासोबत मावळ तळेगाव दाभाडे येथे कुस्त्याचा आखाडा बघण्यासाठी सावळ्या आपल्या मित्रासोबत निघाला। तळेगावात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती। कुस्त्यांचा आखाडा अजून 2 दिवस बाकी होता। त्या रात्री त्यांना व त्याचा मित्र दोघेही तेथील तळ्याच्या काठावर झोपले। सकाळी आंघोळ करून सोबत आणलेली कालची शिळी झालेली भाजी भाकरी खाऊन कुस्त्यांच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तेथे आखाड्याचा नारळ फुटला। कुस्ती सुरू झाली। एका पाठोपाठ एक कुस्ती होत होती। एक मल्ल आपली कसब तेथे गाजवत होते। तेथील पंचमंडळी एक पैलवान हाताला धरून जोडी येऊ द्या असे जोडाशी ओरडत होती। हे पाहून सावळ्यालाही वाटे की आपण ह्याच्यासोबत कुस्ती करावी। परंतु सावळ्या पुढे गेला की तेथील पंचमंडळी म्हणत असे, तुझ्या ह्या पैलवानांबरोबर बरोबरही होऊ शकत नाही। तुझ्या मापाचा जोड मिळाला की मग लाव तुझी कुस्ती असं म्हणून त्याला खाली बसण्यास सांगत। असाच तो दिवस। सावळ्याला काही मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळण्यास जोड मिळाला नाही। तेव्हा तेथे असणाऱ्या एका पंचाबरोबर सावळ्या बोलला की, दादा, मी लांबून आलोय, तेव्हा मला एखादी कुस्ती खेळण्याची परवानगी द्या, म्हणजे मी कुस्त्या झाल्यावर आपल्या गावी निघून जाईन। पंचाने त्या सावळ्याकडे बारीक नजरेने पाहिलं तेव्हा त्याची शरीरयष्टी, त्याची बोलण्याची धडाडी, त्याचा कुस्ती खेळण्याचा आत्मविश्वास पंचदादाच्या लक्षात आला। परंतु आजच्या सगळ्या कुस्त्या ठरून झाल्या होत्या, तेव्हा कुस्तीस उद्याशिवाय सावळ्याला चान्स देता येत नव्हता। तेव्हा पंच म्हणाले, अरे बाळ, तू आजच्या दिवस थांब, म्हणजे तुला उद्या तुझ्या बरोबरीच्या पैलवानासोबत कुस्ती लावून देतो। त्यावर सावळ्याने समाधान व्यक्त करीत त्या पंचदादाला होकार दिला। परंतु पंचदादाने सावळ्याला संध्याकाळी आपल्या घरी जेवणास व राहण्यास ये असे सांगितले। सावळ्या आपला मित्र जिवायास घेऊन पंचदादा राहत होते त्या वाड्यात आले। तेथे असलेल्या जेवणावळीच्या सर्व पंगती चालल्या होत्या। अनेक नामांकित पैलवानही त्या पंचाच्या घरी जेवणावळीसाठी आलेले होते। सर्वांनी एकत्र पंक्तीत बसून जेवण केले। पंचाच्या वाड्याच्या वरांड्यात सावळ्या व इतर आलेले पैलवान झोपे गेले। सावळ्याला थोड्या वेळात जाग आली। उद्याच्या आखाड्याचे स्वप्न तर रंगू लागलं। मनातल्या मनात तो त्या पंचदादाचे आभार मानू लागला। कधी एकदा सकाळ होते त्याची वाट पाहू लागला। एकदाची पहाट झाली। सर्वजण तेथील तळ्यावर आंघोळीसाठी गेले। पंचांनी नंतर त्यांच्या नाश्त्या पाण्याची सोय केलेली होती। सावळ्यासह सर्व पैलवानांनी नाश्ता वगैरे उरकून आखाडा गाठला। नेहमीप्रमाणे पंचांनी एक पैलवान हाताशी धरून जोड मागू लागले। एक कुस्ती ठरवू लागले। मग पंचदादाच्या लक्षात आले की कालच्या पोराला आपण कुस्ती आज लावू असे सांगितले होते। तेव्हा त्यांनी सावळ्यास हाक मारून हाताशी धरले व नेहमीप्रमाणे त्याला हाताला धरून जोड आहे काय, जोडाशी आरोळी देण्यास सुरुवात केली। त्याबरोबर मावळ खोऱ्यातील एक नामांकित मल्ल उठून सावळ्यासोबत कुस्ती खेळावयास पुढे आला।
दोघांची कुस्ती ठरली. सावळ्याबरोबर कुस्ती ठरलेला तो पैलवान त्या भागात नामांकित होता. त्याने अनेक मल्लावर यापूर्वी झालेल्या आखाड्यात विजय मिळवला होता. दोघांनाही तयारी करण्याची मुभा पंचांनी दिली. इतक्यात तेथील कुस्त्यांचे जंगी आखाडा पाहण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांचे काही सरदार दाखल झाले होते. त्यात तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे इत्यादी मातब्बर सरदार मंडळी आखाडा पाहण्यासाठी हजर झाले. तानाजी मालुसरे सुद्धा कुस्ती खेळण्यात एकदम पटाईत होते. मावळ खोऱ्यात जेव्हा कुस्तीचे आखाडे भरायचे तेव्हा शिवाजीराजे सुद्धा त्या आखाड्यात जातीने हजर राहत असत व तेथील नामांकित पैलवानांचे कौशल्य पाहून त्यांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन करीत असत. तानाजी मालुसरे सुद्धा पोलादपूर येथील आखाड्यात कुस्ती खेळत असताना शिवाजी महाराजांनी त्यांना हिरून लाल महालावर बोलून घेऊन त्या सैन्यात भरती करून घेतले होते. शिवाजीराजेंना आता ती फुरसत राहिली नव्हती, म्हणून त्यांनी असली कामे तानाजीवर सोपवली होती. तानाजी मालुसरे माणूस हेरण्यात फार पटाईत असे. त्यांची अचूक निवड कधीच चुकीची ठरली नव्हती. म्हणूनच जेथे जेथे कुस्त्यांचे आखाडे भरले जाईल तेथे तेथे तानाजी मालुसरेंना पाठवले जायचे. तानाजी मालुसरेंना सैन्य भरतीचा अधिकारच महाराजांनी प्राप्त करून दिला होता. चांगल्या शरीरवृष्टीची, पिळदार बांध्याची तरुण मुले हेरून ती महाराजांच्या पुढे उभे करायची व महाराजांनी त्यांची एकदा पारख केली की मग लगेच सैन्यात भरती करून घ्यायचे, असा त्या काळचा रिवाज होता. त्या काळात जातीभेद हा विषय विचारात घेतला जात नव्हता. त्याची स्वराज्यावरील निष्ठा, इमान पाहूनच स्वराज्यात सामील करून घेतले जायचे. मग तो कोणत्याही जातीचा आगर धर्माचा असो, तेथे फारसा त्या गोष्टीला थारा नसे. पंचांनी पुढील कुस्ती आटोपल्यानंतर सावळ्याची कुस्ती पुकारली. सावळ्या नावाप्रमाणेच सावळा होता, परंतु त्याची शरीरवृष्टी अगदी कसलेल्या पैलवानासारखी होती. ठरल्याप्रमाणे दोघांचीही कुस्ती जुंपली. कुस्ती जुंपल्याबरोबर सावळ्याने विजयाच्या चपळाईने डोळ्याची पापली लवते न लवते तोच समोरच्या मोठ्या पैलवानास चितपट केले. रेड्यासारख्या त्या नामवंत मल्लाला सावळ्याने काही क्षणातच चितपट केले. हे सारे दृश्य पाहून तेथे असणारे कुस्ती शौकीन मोठमोठ्याने शाब्बास पोरा, शाब्बास म्हणून अंगाखांद्यावर येऊन त्याचे विजय स्वागत करू लागले. हा वेग तेथे उपस्थित असणाऱ्या तानाजी मालुसरे यासही आवरता आला नाही. त्यांनी जोरात येऊन सावळ्यास आलिंगन दिले, कारण समोरचा जो पैलवान होता त्याला आतापर्यंत त्या भागामध्ये कोणीही चितपट करू शकला नव्हता. ती सावळ्या नावाच्या अनोळख्या महाराच्या पोराने त्या गाजलेल्या आखाडात करून दाखवली होती. तो दिवस आता मावळता झाला होता. आता फक्त उद्याचाच दिवस कुस्तीचा शिल्लक राहिला होता. शेवटचा दिवस उजाडला, कारण शेवटच्या दिवशी फक्त विजयी झालेल्या मल्लाच्याच कुस्त्या एकामेकासोबत लावल्या जायच्या. शेवटच्या त्या दिवशी मोठे मोठे मल्ल आखाड्यात उतरले होते. त्यात आता सावळ्याचाही नंबर लागला होता. कालच्या कुस्तीने सावळ्याला मोठा धीर मिळाला होता. त्याचा आत्मविश्वास आता खूपच वाढला होता. त्याच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना आता वाव मिळणार होता आणि आखाडा सुरू झाला. एकामागून एक कुस्ती निघू लागली. शेवटचा मल्ल उरला. तो सावळ्यापेक्षा अतिशय धिप्पाड, उंच, पिळदार शरीरयष्टीचा मल्ल होता. नेमकी त्याची मल्लाबरोबर सावळ्याची कुस्ती ठरली. सावळ्या लोंगोट नेसून तयार होता. तेथे उपस्थित असणाऱ्या तानाजी मालुसरे यांचे लक्ष त्या दोन्ही पैलवानावर लागले होते. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक झुंज चालू होती. प्रेक्षक वर्ग आवासून कुस्ती बघत होता. अशी झकडपकड त्यांनी बऱ्याच दिवसानंतर पाहिली होती. मध्येच एखादा प्रेक्षक उठून अमुक एक बक्षीस जाहीर करत असे. ते ऐकून दुसराही म्हणायचा, माझे अमुक तमुक बक्षीस जाहीर करा. तानाजी मालुसरेंनी तर हातातले सोन्याचे कडे जो जिंकेल त्यास इनाम म्हणून जाहीर केला. बघता बघता एका मोठ्या डावावर सावळ्याने समोरच्या पैलवानास उचलला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यास चितपट केले आणि कुस्ती जिंकली. सावळ्यावर बक्षिसाचा वर्षाव झाला. अनेक जणांकडून त्याला अनेक प्रकारची बक्षिसे प्राप्त झाली. अशी बक्षिसे त्याने आजपर्यंत कधी पाहिली नव्हती. त्याला प्रत्येकजण आपल्या खांद्यावर उचलून घेऊ लागला. संध्याकाळी तानाजी मालुसरे त्यांच्या जवळ आले आणि 2-3 दिवसात रायगडावर येण्याचे आमंत्रण दिले व शिवाजीराजांची भेट घडवून आणण्याचे त्यास सांगून आपल्या हातातील सोन्याचे कडे त्यास भेट म्हणून दिले. दुसऱ्या दिवशी सावळ्या सकाळी सकाळी आपल्या आईवडिलांचे दर्शन घेऊन रायगडाच्या दिशेने निघाला.
पायी चालणे हेच त्यावेळचे वाहन होते. त्यामुळे सोबत जेवणासाठी 1-2 वेळची शिदोरी घेऊन सावळ्या निघाला. त्याआधी तानाजी मालुसरे व इतर मावळेवीर काल झालेल्या आखाड्याचे वर्णन महाराजांच्या जवळ करीत होते. त्यात त्यांनी महाराजाजवळ सावळ्याचे सुंदर वर्णन केले होते. तानाजी मालुसरेंनी वर्णन करणे म्हणजे हा माणूस पारखणारा माणूस म्हणून तानाजीची ख्याती होती. ज्यावेळेस तो गडावर आला तेव्हा तिथे तानाजी मालुसरे, जिजाऊ, आईसाहेब व इतर नामांकित सरदार मंडळी बसली होती. जिजाऊ आईसाहेबांनी सावळ्याला पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला. अशा पिळदार शरीरवृष्टीच्या माणसाची गरज दिवसेंदिवस वाढत होती. इतक्यात महाराज गडावरील व्यवस्था पाहून तेथे हजर झाले. त्यांनी सावळ्याला पाहिलं तसं सावळ्याने महाराजास मुजरा केला. महाराजांनी सावळ्यास आपल्या खास स्वार पथकात त्यास नोकरी देऊन एक कामगिरी त्याच्यावर सोपवली. यानंतर महाराजांनी खरोखरच गळ्यातील काढलेला तो सोन्या मोत्याचा कंठा सावळ्यास खरोखर त्याच्या इमानदारीबद्दल त्याला बक्षीस देऊन त्याचा भर दरबारात सत्कार केला व त्याला स्वराज्याच्या सेवेत कायमचे दाखल करून घेतले व तानाजी मालुसरेकडून त्याला हुलुकपताची जबाबदारी देण्यात आली. मित्रांनो, या व्हिडिओसाठी ज्या ऐतिहासिक पुस्तकातून माहिती घेतलेली आहे त्या पुस्तकाचे नाव आहे शिवकाळातील शूरवीर महारयोद्धे गोविंद गोपाळ व रायप्पा महार. या ऐतिहासिक चरित्राचे लेखन केले आहे सिद्धप्पा मोरे यांनी. या पुस्तकाचे प्रकाशन 23 जानेवारी 1967 रोजी झाले होते. या पुस्तकाचे प्रकाशन प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. प्रबोधनकार ठाकरे हे आत्ताचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा तर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते. तसेच या व्हिडिओला सहकार्य लाभले आहे ते गोविंद गोपाळ महार यांचे 13वा वंशज इतिहासकार राजेंद्र गायकवाड यांचे आणि ज्या तुळापूरचा हा सावळ्या होता त्या तुळापूरचे इतिहासकार अण्णासाहेब चव्हाण यांचे. जय भीम दोस्तों। मित्रों, मैं अपने वीडियोज में जिन किताबों से जानकारी लेता हूँ उन किताबों की लिंक मैं यहाँ पर दे रहा हूँ। यहाँ पर क्लिक करके आप सीधे मिंत्रा और फ्लिपकार्ट में जाएंगे और वहां से डिस्काउंट में आप इन किताबों को खरीद सकते हैं। तो देर किस बात की है, तुरंत क्लिक करें और परचेस करें।